आता या ठिकाणी हे अवशेष नक्की कसले सांगू शकत नाही, पण अजूनही जुन्या आंबेगावच्या आठवणी आहे तशाच ताज्या दिसतात. नमस्कार, मी आशिष घोलप पण चाललोय आज आंबेगाव बघण्यासाठी. तुम्हाला आम्ही पूर्णपणे आंबेगावचं दर्शन देणार आहोत. तर मित्रांनो, ह्या जुन्या आंबेगावला जाण्यासाठी भीमाशंकर रोडला आल्यानंतर टिंबे या गावातनं तुम्हाला लेफ्ट साईडला भीमाशंकरला जायला रस्ता मिळतो आणि तुम्ही जर त्या राईट साईडला गेले धरणाच्या बाजूला तर तुम्हाला आंबेगावला जाण्याचा या ठिकाणी रस्ता मिळतो. आंबेगावला तुम्ही 12ही महिने व्हिजिट करू शकत नाही, कारण फक्त मे जून ह्या महिन्यामध्ये ज्यावेळेस धरणाचं पाणी पूर्ण कमी होतं, धरणामध्ये डेड स्टोरेज राहतं, त्याच वेळेस ते आंबेगाव, जुनं आंबेगाव तुम्हाला पाहायला मिळेल. तर आपण जाऊयात आंबेगावला, चला. तर मित्रांनो, मगाशी मी तुम्हाला दाखवलं की टिंबे गावातनं आल्यानंतर आपल्याला भीमाशंकरला जाण्यासाठी एक रस्ता लागतो आणि आंबेगावला जाण्यासाठी एक रस्ता लागतो. तर हे आपलं डिंबे धरण तुम्ही व्हिडिओमध्ये पाहू शकता. हे आपलं डिंबे धरण आहे आणि ह्या डिंबे धरणावरून जाताना हा पूल क्रॉस करून तुम्ही राईट साईडला टर्न घेतला की हा थोडासा घाट चढून तुम्ही धरणाच्या ह्या वरच्या वॉलपाशी पोहोचता आणि तिथून पण तुम्हाला पावसाळ्यामध्ये किंवा ह्या दिवसात पण धरणाची सिनरी एक नंबर दिसते. आणि त्याच्यानंतर मित्रांनो तुम्हाला सांगतो, हा एक स्पॉट, डिंबे धरणावरनं नदीला पाणी सोडलं जातं. घोड नदीसाठी जे पाणी 12 महिने वाहतं ते पाणी या ठिकाणावर जातं आणि फक्त पावसाळ्यात धरण ओव्हरफ्लो झाल्यानंतर धरणाचे गेट खोलल्यानंतर नदीला पाणी येतं. पण इतर वेळेस जे नदीला पाणी असतं ते फक्त ह्या ठिकाणाहूनच येतं. आपण डिंबे धरणापासून औपेच्या रोडला आल्यानंतर हे आपलं आंबेगावची वेस लागती. तर आपण ह्या रस्त्याने आल्यानंतर फुलवडे गाव सोडल्यानंतर आंबेगावची आपल्याला हद्द लागते आणि आंबेगावची हद्द लागल्यानंतर हे बघा, आता ह्या ठिकाणावरून आपल्याला लेफ्ट टर्न मारायचं आहे. तर आता हा समोरचा लेफ्ट टर्न मारल्यानंतर आपण थेट म्हणजे धरणाचा जो पाणलोट क्षेत्र आहे त्यामध्ये आपण एंटर करणार आहे. तर मित्रांनो, आता आपण आलोय आंबेगाव मध्ये आणि आता मी ज्या ठिकाणी उभा आहे तुम्ही पाहू शकता, हा जुन्या आंबेगावचा वाहतुकीचा रस्ता, दळणवळणाचा. म्हणजे याच रस्त्यावरनं तुम्हाला या ठिकाणी जुन्या काळातली कडी पण दिसत असेल. डांबरी रस्ता होता मित्रांनो. या रस्त्यावरनं हा रस्ता डिंबे धरणाच्या मध्यभागातून डिंबे या ठिकाणी जायचं आणि आंबेगावची पूर्ण दळणवळणाची वाहतूक याच रस्त्यावरून होत असायची. हे अवशेष म्हणजे जुन्या घरांचे चौथरे आहेत. म्हणजे थोडेफार ठिकाणी या ठिकाणी राहिलेले ह्या विटा, हे सगळं म्हणजे आजही आमच्या आई वडिलांना आजही या ठिकाणी आल्यानंतर ते पूर्ण म्हणजे आपलं घर कसं होतं ते आजही त्यांना आठवतं. हे बघू शकता तुम्ही या ठिकाणी. हे बघा, जुन्या घराची भिंत इकडून या. त्या काळात ज्या या ठिकाणी जे काही घर असेल, दुकान असेल, त्याची भिंत दिसते तुम्हाला. हे सगळे त्याचे अवशेष पडले. पाण्याच्या पलीकडे तुम्ही पाहू शकता, हे आमच्या आंबेगावचं कुलदैवत, ग्रामदैवत चौडधरा मातेचं मंदिर त्या ठिकाणी तुम्हाला दिसतंय. आणि मित्रांनो, हे आहे आंबेगावचं जुनं जैन मंदिर. आपण मंदिराच्या आतमध्ये जाऊन पाहूया. हे जे मंदिर आता थोड्या प्रमाणात मोडकळीस येत चाललंय, कारण आता कित्येक वर्ष झाले, म्हणजे कमीत कमी 30-40 वर्ष झाले हे मंदिर पाण्याखाली असतं. त्याच्यामुळे हे मंदिराचे असे अवशेष हे तुटत चाललेत आणि हे मंदिर मोडकळीस येत चाललंय. तर ही जी आमच्या आंबेगावकरांची जुनी आठवण आहे ही मोडकळीस येत चालली आहे. त्याचं आम्हाला आल्यानंतर वाईटही वाटतं, पण आजही हे मंदिर आम्हाला पाहायला मिळतंय, त्याचं आम्हाला समाधानही वाटतं. आता आपण मंदिराच्या आत जाऊन पाहूया.
मंदिराच्या आतल्या भागाची परिस्थिती कशी आहे. तर मंदिरामध्ये आतमध्ये आल्यानंतर तुम्हाला आजही दिसतंय की ह्या मंदिराच्या आतले जे गाभाऱ्यामध्ये हे जे कलाकृती केलेली आहे, हे जे मंदिराचे स्तंभ आहेत ते अजूनही आहेत त्याच स्थितीमध्ये उभे आहेत. आणि हे मंदिराचे जैन भाषेमध्ये लिहिलेले शिलालेख आहेत, हेही तुम्हाला आजही पाहायला मिळतात. हे जैन भाषेमध्ये लिहिलेले शिलालेख तुम्ही आजही पाहू शकता. या ठिकाणी पण हे मंदिर कधी बांधलं गेलं तर ह्या मंदिराचे पूर्णपणे वर्णन या ठिकाणी या शिलालेखामध्ये केलेलं आहे. आणि हा मंदिराचा मुख्य गाभारा आहे, तुम्ही पाहू शकता. ह्या मुख्य गाभाऱ्यामध्ये या ठिकाणी देवाची मूर्ती होती. पण ज्यावेळी आंबेगावचं पुनर्वसन झालं तर त्यावेळी या ठिकाणची जी मूळ देवताची जी मूर्ती होती तिचं स्थलांतरित करण्यात आलं. आणि माझ्या अंदाजे ही जी मूर्ती आहे ती पाबळ या ठिकाणी जाऊन प्रतिष्ठापना त्या मूर्तीची करण्यात आलेली आहे. या ठिकाणी ही देवांच्या मूर्त्या होत्या या कोण्यांमध्ये. तिकडे पण तुम्ही कोणा बघू शकता, या ठिकाणी पण कोणा बघू शकता. आणि म्हणजे सरस्वती मातेची ही जी मूर्ती आहे ती पण तुम्ही पाहू शकता. आणि काही जुने अवशेष देवांच्या मूर्तीचे ते पण तुम्ही या ठिकाणी पाहू शकता. आजही मे आणि जून महिन्यामध्ये जेव्हा मंदिर उघडं पडतं तेव्हाही आमचे लोक येऊन ह्या ठिकाणी ह्या देवाची पूजा करतात. इतक्या वर्षानंतर पण हे मंदिर अजूनही आहे त्याच अवस्थेत आहे. आणि त्यामुळं सर्वांची, आंबेगावकरांची सर्वांची या ठिकाणी अतिशय श्रद्धा आहे. आता जैन मंदिर पाहिल्यानंतर मंदिराच्या एक्झॅक्ट बाजूलाच हे जुन्या काळचं बारव आहे. तर मित्रांनो, हे जे त्या काळचं बारव आहे त्याची खोली तुम्ही आजही पाहू शकता. इतके वर्ष हे पाण्याखाली असूनही त्याची खोली अतिशय खोल आहे. आणि त्या काळात मंदिरासाठी देवाला जे पाणी व्हायचे लोक ते पाणी या ठिकाणाहून काढलं जात असायचं. आणि हे जे आजूबाजूला तुम्ही पाहताय हे सगळे जुन्या घरांचे आणि दुकानांचे अवशेष आहेत. म्हणजे तुम्हाला लांबपर्यंत दिसेल की आंबेगावचा प्रसार म्हणजे गाव किती मोठं होतं. तुम्ही आंबेगावचे जे जुने अवशेष पाहताय तुम्हाला त्यावरून लक्षात येते. आणि आम्ही पण सांगतो की आंबेगाव हे तालुक्याचं नाव का पडलं, कारण आंबेगाव हे तालुक्याची सगळ्यात मोठी बाजारपेठ होती त्यावेळेस. आंबेगावमध्ये त्या काळात पोलीस स्टेशन, सगळ्या गोष्टी, मुख्य कार्यालय सगळी याच ठिकाणी होती. हे जे आंबेगाव आहे हे तालुक्याचं मुख्य गाव त्या काळात होतं. हे आपण आवर्जून लक्षात ठेवा. हे चौथारे पण तुम्ही पाहू शकता. ते या ठिकाणी हे अवशेष नक्की कसले सांगू शकत नाही, पण अजूनही जुन्या आंबेगावच्या आठवणी आहे तशाच ताज्या दिसतात. तर मित्रांनो, तुम्ही पाहू शकता हा जुन्या काळातील तेलाचा घाणा आहे. पण तुम्ही पाहू शकता अजूनही ह्या घाण्याचे अवशेष आहेत तसेच आहेत. तुमच्या मागच्या बाजूला पाहू शकता तुम्ही ते एक घाणं आहे. त्या पलीकडच्या ठिकाणी तुम्ही पाहू शकता ते काही घाणे पडलेले आहेत. जे बऱ्यापैकी प्रत्येकाच्या घरात त्यावेळेस तेलाचे घाणे असायचे. हे सगळं दाखवण्याचा हेतू तुम्हाला सांगतो. म्हणजे आजही तुमच्या माझ्यासारखे लोक हे जुन्या वास्तू बघण्यासाठी येतात. तर आणि इथं आल्यानंतर अनेक स्थानिक लोक तुम्हाला मिळतील आंबेगावकर की जे तुमच्यासारखे ज्या ठिकाणी जुन्या गावाला त्यांच्या भेट देण्यासाठी आलेले असतील. इथं आल्यानंतर तुम्ही जर का त्यांना माहिती विचारली तर एक एक खानापासून आणि एक एक चौताऱ्यापासून जे कोणाच्या घराची मोरी कुठं होती आणि कोणाच्या घराचं किचन कुठं होतं हे तुम्हाला जुनी लोक आजही सांगतील. आमचं जरी पुनर्वसन झालंय पण आमच्या ह्या पुनर्वसनामुळं आज पूर्ण आंबेगाव तालुका, त्यानंतर शिरूर तालुका, त्यानंतर ओझर जुन्नर तालुका जिल्ह्यातील पारनेर पर्यंत या डिंबे धरणाचं पाणी जातंय. मित्रांनो, हा आमच्या आंबेगावकरांचा सर्वात मोठा त्याग आहे. हा त्याग आम्ही केला म्हणून लाखो लोक आज बागायतदार झालेत. हे आम्हाला तुम्हाला या दृष्टीने सांगायचंय. आमच्या चॅनलला फॉलो करा, सबस्क्राईब करा आणि लाईक करा.